बोरगिरी तर त्यांच्या विरोधात खेळत असणारी टीम गोकुळ. ओहो मिड विकेटच्या दिशेने उत्तुंग दणदणीत खणखणीत आला षटकार आणि या षटकारांची संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 7 धावा लागले. धावफलकावरती अगदी हल्ला चढवला विश्रांतीवरती अक्षय यानं. हो काय गोलंदाजी सुरेख गोलंदाजी वेग पार होता त्या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही अक्षय. चांगली गोलंदाजी करतोय विशांत. चांगली गोलंदाजी. पंचांचं सुद्धा काम पंचमन फायनलच्या सामन्याला आपल्याला लाभले ते निलेश सर पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. तर लेट पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. हो सुरेख गोलंदाजी षटकारानंतर मात्र चांगले कमबॅक केले. 2 चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने हाताळलेत. काय गोलंदाजी राहिली सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राईकला मात्र विजय. कुठेतरी पंचांच्या वरती थोडासा प्रश्न उपस्थित करतोय. पंचांना प्रश्न विचारले जात आहेत त्या निलेशच्या माध्यमातून. ओहो आला कडक शॉट आहे बेधडक सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चला विश्रांत स्पीडअप घ्या प्लीज. निलेश सर लगेच सामना चालू करून घ्या प्लीज. पुन्हा एकदा पटका खेळा आहे क्षेत्ररक्षक. काय अप्रतिम असे क्षेत्ररक्षण केलं. चांगली फिल्डिंग बनायला गेला. आता मात्र स्ट्राईक रोटेवर स्ट्राईक होती. षटक संपतंय. निलेश सर टाटा बाय बाय करताय म्हणजे षटक समाप्तीचा इशारा त्यांच्या माध्यमातून केला जातोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 14 अशी धावसंख्या. फक्त 2 षटकांचा खेळ असेल. दुसरं षटक हाताळण्यासाठी अक्षय 14 धावा लागले. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा. अक्षय स्पीडअप घ्या प्लीज. चला अक्षय विरुद्ध अक्षय अशी लढाई आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्ग करते अक्षय. तर स्ट्रायकवरती सुद्धा पंद्यासाठी अक्षय. कोणता अक्षय भारी ठरवू पाहूया. ओहो गोलंदाजी पहिला चेंडू अगदी वायच्या स्वरूपात पंच आमच्याकडे वळतायत. 1 धाव असेल. 1 या धावाने धावफलक पुढे सरकला. धावफलकावरती धावा जोडले गेलेत. 15 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. एक धाव मिळेल. 1 पेक्षा जास्त काय मिळणार. संघाची सांगी धावसंख्या धावफलकावरती 16. स्ट्राईक रेट झाली. स्ट्राईक वरती गेला विजय. एक स्फोटक फलंदाज गोकुळ संघाचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जाते. अनेक वेळेला संघ अडचणीत असतो त्यावेळेला अडचणीचं बाहेर काढणारा हा गोलंदाज किंवा फलंदाज म्हणून त्याच्याकडे त्यांना आपली ओळख निर्माण केली मोरणा भागामध्ये. ओहो नेक्स्ट टायमिंग स्ट्रोक. फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली झेल होईल का. अप्रतिम असा झेल टिपला. अगदी चांगला झेल टिपला कारण चेंडूवरती लक्ष पूर्णपणे ठेवलं होतं या क्षेत्ररक्षकानं. त्यानंतर मात्र हा झेल टिपला गेला. विजेचा खेळ संपवला. विजय जागा येण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोन चेंडूचा खेळ झाला. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. अक्षयला अक्षयच मिळतोय. पुन्हा एकदा अक्षय. ओहो यशस्वी चुकी झाली. 1 धाव असेल. वनडीच्या स्वरूपात 1 धाव म्हणजे धावफलकावरती धावा जोडले गेलेत. 17 धावा धावफलकावरती जोडले गेलेत.
वालिंगी पठार क्रीडा असोसिएशन अंतर्गत भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय आंबरे गावानं केलं होतं. श्री महालक्ष्मी चषक 2026 पर्व पहिला आणि या पर्वातील हा फायनलचा आपण सामना पाहतोय. थांबला कुठेतरी अक्षय पाऊल चुकीचं पडण्यापेक्षा थांबलेलं बरं म्हणून अक्षय थांबलाय. एकच धाव मिळेल, एक पेक्षा जास्त काय मिळणार नाही. एक या धावाने धावफलक पुढे सरकलाय. धावफलकावरती धावा जोडले जात आहेत. 18 धावा धावफलकावरती जोडले गेले. या षटकातील चेंडू बाकी असतील 2 चेंडूंचा आधुनिक खेळ बाकी. चला स्पीडअप घ्या अक्षय, प्लीज विनंती असेल. एकच धाव मिळेल. एकच धाव. एखादा बॉल आणून ठेवा. फायनल फलंदाजाला विनंती असेल समोरच्या दिशेने चेंडू खेळा. चेंडू आपल्याकडे आता संपत आलेले आहे, त्याची सुद्धा नोंद घ्या. पंच षटकाराचं नाव लिहिले सर. सहा म्हणजे संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 25 धावा लागल्या तर 12 चेंडू आणि 25 धावा बनवल्या तर गोकुळ संघानं. चला मोरगिरी संघ लगेच मैदान सोडून आपण फलंदाजीसाठी उतरायचं ती विनंती असेल. मिलेश सर सामना चालू करून घ्या लगेच. चला फायनलच्या सामन्यामध्ये गुणलेखनाचं काम आदित्यच्या माध्यमातून केलं जातं. अतिशय चांगलं गुणलेखन आदित्यच्या माध्यमातून या स्पर्धेच्या वतीनं आपलं सुद्धा मनपूर्वक आभार. चला 12 चेंडूमध्ये 26 धावा बनवायचे आहेत. ते मोरगिरी संघाला बर्नर स्पोर्ट्स मोरगिरी संघ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. अक्षय आणि विशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला अक्षय आणि विशांत मैदानाच्या आतमध्ये जावा प्लीज विनंती असेल. आपण पाहतोय हा फायनलचा चित्तथरारक सामना वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मानव स्पोर्ट्स आंबरग आयोजित श्री महालक्ष्मी चषक 2026 पर्व पहिला श्री अनिल काशीनाथ वरंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली होती. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विशांत आणि अक्षय. तर गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय
विजय गोकुळ संघाकडून स्पेशलिस्ट गोलंदाज विजय 12 चेंडूमध्ये 25 धावांचं लक्ष दिलंय, 26 धावांचं लक्ष दिलंय ते मोरगिरी संघाला. चला सामना चालू करून घ्या प्लीज. आम्ही वारंवार विनंती करतो निलेश सर. नाही वाईट प्लस एक वाईट नंतर एक रन आले ना परत पाहिजे मला. चला मॅचला सुरुवात करा प्लीज. 4 सिंगल दिले तिथे एक डॉट आहे. नाही सिंगल झाले. अरे एक डॉट आहे, त्यांनी एक मारला ना बॉल तिथे. एक डॉट आहे, विकेट नंतर एक डॉट आहे. प्लस नाही आला. विकेट पंच एक मिनिट थांबवा खेळ. या चला शॉर्ट आउट करा प्लीज. विकेट नंतर एक डॉट आलाय. विकेट नंतर त्यांनी त्या अक्षयनी दुसऱ्या अक्षयनी डॉट केलाय किपरच्या हातात. व्हाईटला प्लस नाही आला, व्हाईटचा बॉल मी पकडलाय. नाही त्यानंतर एक बॉल एक रन आला पहिला मग तीच आहे. एक बॉल डॉट झाला ना आपला. विकेट गेला ना. चला पटकन क्लिअर करा. अरे ऐक तरी बाळा, विकेट गेला ना त्याच्यानंतर एक डॉट आला, मग एक रन आला. विकेटीच्या हातात बॉल गेलाय. तू चेक कर. बरं. नाही आलाय बघ. ठीक आहे, चल. विकेट नंतर डॉट आलाय. 24 झालाय, 25 करायचं. विकेट नंतर चालू आणि परत गोंधळ कितीला किती ते आलं तर दुसऱ्या दुसरा बॉल विकेट तिसरा बॉल. मॅचला इथे सुरुवात. चला पहिला चेंडू अगदी निर्वाह पद्धतीने चेंडू हाताळला गेलाय. अप्रतिम अशी गोलंदाजी आपण पाहतोय. विजय गोलंदाजी मार्गवरती वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिला षटक हाताळतोय. फायनलचा सामना खेळतोय. काढले मी टॅली मारतो प्रत्येक ठिकाणी. एक काढल्यानंतर डॉट आले, परत 3 आले, स्टार्टच आला. हा मग दुसरा तो पहिली एक आहे. मी टॅली मारतो प्रत्येक मॅच. हो अगदी सन्मान दिलाय. या चेंडूला सन्मान दिलाय विशांतला मात्र माहित आहे विकेटवरती राहणं महत्वाचं आहे, कारण दोनच षटकांचा खेळ आहे आणि फायनलचा सामना खेळत असताना कोणत्याही खेळाडूवरती फलंदाज असो की गोलंदाजाचा दबाव नक्कीच असतोय. हो अप्रतिम अशी गोलंदाजी. मी म्हटलं टॅली मारतो प्रत्येक मॅच. काय ते फायनल सांगा काय. 26 ला विन असेल याची नोंद घ्या. चेक केलेलं आहे त्यानंतर मात्र कोणता इश्यू नाही राहणार. 26 ला विन असेल याची नोंद घ्यायची दोन्ही संघाचे कर्णधार. हो पटका खेळलाय. चेंडू निघून जातो, सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली. 4 धावांना 4 झाले. 4 धावा धावफलकावरती लागले गेले. आतापर्यंत चेंडू फेकले गेले. तीन चेंडूंचा खेळ झाला. अजूनही उर्वरित 3 चेंडूंचा खेळ. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. करेक्शन करा बा. वन डे असेल म्हणजे संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती. 3 सलग डॉट गेलेलो, 5 झाले. 5 बॉल झाले. 5 चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या ही 1 धाव बघा. 1 धाव ऍड केली का? 5 चेंडू 5 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. काय माहिती तेच बघतो मी पण.
हे षटक संपतंय. पहिल्या षटकाचं समाप्त तर संघाची धावसंख्या धावपलकावरती 5. आता टेक्निकल टीम आमची सांगेल 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी 21 धावा असं समीकरण आलं मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वाल्मिकी पठार क्रीडा असोसिएशन अंतर्गत भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेचं आयोजन मानस स्पोर्ट्स साम्राज्य आयोजित श्री महालक्ष्मी चषक 2026 पर्व पहिल्या पर्वातील मोरगिरी संघ आणि गोकुळ संघ फायनलचा सामना खेळत असताना आपण पाहतोय. स्ट्राईक होते आता अक्षय तर गोलंदाजी मार्क होते आपण पाहतोय. गोलंदाज अभि डॉट चेंडू होतोय. आता फक्त 5 चेंडूंचा खेळ बाकी 5 चेंडूमध्ये 21 धावा असं समीकरण आलंय मैदानाच्या आतमध्ये. पावसानं सुद्धा अगदी हजेरी लावली. सकाळपासून पाऊस शांत होता. रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटली की पाऊस पाहिजे, पावसाशिवाय मजा नाही खेळायला. रबर बॉलला मान्सून ब्लास्ट म्हणून म्हटलं जातं या स्पर्धेला. हो, सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आता मात्र कुठेतरी गोकुळ संघाचा पारडा नक्कीच जड दिसतंय. शांत ठेवला अक्षयला 4 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण आलंय मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू आणि 21 धावा. ते काय करणार ते घेऊन. वंडी 3 चेंडू 21 धावा असं 20 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चला 3 चेंडू फेकून घ्या पटकन. चेंडू 19 धावा असं समीकरण आले मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा. एक वाईट दिला की हा. चला जाऊ दे, तुम्ही जिंकताय. चला जवळजवळ हा सामना गोकुळ संघाच्या बाजूने झोकला जातोय. शेवटचा बोल. चला फायनलचा सामना आपण पाहिला. वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना विनर टीम ठरते गोकुळ संघ. सिंगनावी स्पोर्ट्स गोकुळ संघ विनर ठरते, तर रमजाप्पा संघ ठरते बॅनर स्पोर्ट्स मोरगिरी. यानंतर दोन्ही टीमच्या खेळाडूंनी व्यासपीठावरती यायचा. लगेच आपण बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करणार आहोत. आजची ही एक दिवसीय स्पर्धा आणि एक दिवसीय स्पर्धेमध्ये खेळत असताना दोन्ही टीमने अगदी चांगला खेळ केला. आतापर्यंत ज्या टीमने सहभाग घेतला त्या सर्वच टीमचं आयोजक कमिटीच्या वतीने सहर्ष असं स्वागत आणि मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतो, कारण सर्वांनी चांगलं सहकार्य केलं आतापर्यंत. फायनलचा सामना